बोलो ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे ते ज्ञान मग शांतीचा अंकुर फुटे आणि बहुविस्तार आत्मबोधाचा होईल. ही कळी इथूनच खुलली महाराज. ज्ञान मिळालं तर आम्ही 2000 आपण जेव्हा इथं आलो ना 83 मध्ये आणि इथून या वाणीचा प्रसार एकनाथ महाराजांच्या पैठणपर्यंत गेला महाराज. या संतांचा आशीर्वाद केवळ हे ज्ञान हृदयामध्ये रुजलं पाहिजे. महात्माजींनी सांगितलं महाराज घरी बॉस आणि सत्संगामध्ये जात चालत भाव तोच प्रकट केला ते. ईश्वराच्या शोधी जगी ऐका कुठे राहतो हा, संतांच्या हृदयात राहतो रसनेवरती बैसला. समय नेता परतोनी जे करणे त्याज करा, सारी त्यागुण मान बडाई हरिभक्ताचे पायी धरा. वचन गुरुचे हृदय धरोनी आपल्या जन्मा सार्थ केले. धन्य धन्य हो भाग्य तयांचे, जयाचे काम तयांनी केले. अवतार ऐसा साधू मिळता, वाहीन सर्वपदी त्यांचे. ते वाहिन कमालाच. जे सद्गुरूने ज्ञान देताना तन मन धन ते दिलं का? जर ते दिलं नसेल तर आत्मप्रचिती घडत नाही महाराज. गुरु प्रचिती घडत नाही, शास्त्र प्रचिती घडत नाही महाराज. आज पाहतोय आपण प्रत्येकाच्या घरामध्ये आहे का नाही? खरं सांगा, त्याच्यामध्ये पीठ टोचलेत का नाही? त्याच्यावरती तांब्या ठेवलाय का नाही? त्याच्यावरती 5 पानं ठेवलेत का नाही? त्याच्यावरती नारळ ठेवलाय का नाही? आत्मचिंतन करा महाराज. नेमका हा घटाचा मुख्य उद्देश काय? ही माती कशाचं प्रतीक आहे? ते रोप टोचल्याचं काय नेमकं काय वानगड आहे? ते तांब्या कशाचं प्रतीक आहे? ती 5 पानं कशाची आहे? ती त्याच्यावर ठेवलेलं नारळ काय महाराज? ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे माऊलीने त्या काळामध्ये सांगितलं महाराज. मग शांतीचा अंकुर फुटे. फुटला का अंकुर? अंकुर फुटला का? परिवर्तन झालं का? नुसतं घरामध्ये घट उभा केला म्हणजे बायबापो सुख मिळत नाही. तो उगवणार आहे, त्याला उचलणार आहे, त्याला टाकणार आहे. माती म्हणजे काय? धरती आहे. बी म्हणजे आत्मबोध, मी कोण आहे याची ओळख. तांब्यातलं पाणी म्हणजे प्राण आहे महाराज. जी 5 पानं आहेत ना ती पंचतत्व आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. आणि त्या नारळाला 3 डोळे आहेत महाराज. आहेत का नाही? ते 2 डोळे म्हणजे चर्मदृष्टी आहे आणि 1 डोळा ज्ञानदृष्टी आहे महाराज. जी माझ्या ह्या भादराने दिली, तुम्ही आम्हाला दिली महाराज. तुम्ही आम्ही भाग्यवान आहात. ते ज्ञान माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हृदयामध्ये आत्मसात करा, त्याची लागण करा. ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे. प्रतिष्ठे म्हणजे मान सन्मान नाही महाराज. त्याची लागण करा, ते टोचा. जशी ऊसाची लागण करतो ना महाराज आपण, तसं ते जीवनामध्ये टोचा महाराज. आणि त्याचा बहुविस्तार करा सांगितलं महाराज. आणि तेच अवदाशी महाराज म्हणतात ते ज्ञान हृदयामध्ये ठेवा. या हरीच्या ठिकाणी वेळ जवळ संपलेला आहे. झालेली सेवा तुम्हाला संतांच्या चरणी विलीन करतो. एक उदाहरण देतो, प्रेमाने बोला. या भवनच्या हे एक सलगरे ब्रँड, सलगरे गावचा एक सार्वजनिक नळ आहे महाराज. सलगरे ग्रामपंचायतीचा नळ आहे. आणि बहिणजी त्या ठिकाणी पाणी आणायला गेलेत, घागर घेऊन गेलेत आणि त्या नळाच्या खाली घागर ठेवलेले आहे, पण तिचं तोंड खाली आहे आणि बोड टोटी चालू केली. घागर भरेल का महाराज? ती घागर भरण्यासाठी तिचं तोंड वर करावं लागेल. तसं तुमच्या माझ्या जीवनामध्ये जर ब्रह्मज्ञान हे हृदयामध्ये रुजवायचं असेल ना, तर आपल्या मनातील
उच्चार विचार आणि आचरण ह्या चरणापाशी समर्पित करावं लागते महाराज. त्याच्याशिवाय ही वाणी निघत नाही. या वाणीवरती तो विराजमान आहे. प्रेमाने बोला. प्रेमाने बोला. सासंगी जसं नैवेद्य केला प्रमाणे सासंगी जांभळी सासंगी अपघातून आशीर्वाद प्राप्त करते. त्यानंतर मनगाव आले तसे तात्या सासंगी विचार प्रेमाने बोला. संत प्रेमाने बोला. सद्गुरु वाचनी सापडे ना सोय. सद्गुरु वाचनी सापडे ना सोय. सापडे ना सोय. सापडे ना सोय. सद्गुरु वाचनी 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 सापडे ना सोय. घडावे ते पाय आदि आदि. घडावे ते पाय आदि आदि. आपणा सारखे कधी दातार. आपणा सारखे कधी दातार. आपणा सारखे कधी दातार. पाय आदि आदि. घडावे ते पाय आदि आदि. आपणा सारखे कधी दातार. आपणा सारखे कधी दातार. आपणा सारखे कधी दातार. नाही काळ वेळा काया लागी. नाही काळ वेळ 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 काया लागी. आपणा सारखे कधी दातार.
सासंगजी प्रेमाने बोला सासंगजी जसं निवडून गेल्याप्रमाणे सासंगजी तात्या सासंगजी म्हणून सासंगजी विचारतो आशीर्वाद करते आणि त्यानंतर सासंगजी दत्ता भोसलेजी सासंगजी हिला विचारतो आशीर्वाद करते प्रेमाने बोला प्यारी सद्गुरु प्रेमाने बोला सद्गुरूच्या कृपाशीर्वादानं आज सरगरे सत्संगला येण्याचा योग प्राप्त होतो ही गुरुची कृपा आहे. प्रेमाने बोला. आमच्या ज्ञानीमध्ये देखील नव्हतं की सरगरची सत्संग आहे. गुरुची कृपा झाली इमारत फाळली. गुरुच्या कृपेशिवाय काही होऊ शकत नाही. प्रेमाने बोला. आज खरं वास्तविक विजय सत्याचा असत्याचा आज पार्टी कुठल्या बाजूची विजयी होती. प्रेमाने बोला. खरं वास्तविक तुम्हा आम्हाला सद्गुरू मिळाला. आज सत्याचा विजय. सत्य तुमच्या आमच्या पत्रामध्ये पडलं. जर सत्य पडलं नसतं तर तुम्ही असत्याच्याच मार्गाने गेला. कारण असत्य आवडते. आज लोकांना जगात पाहायला गेलं तर सत्य आवडत नाही, सुख आवडत नाही, समाधान आवडत नाही. का आवडत नाही? तात्पुरतं बघतो. ज्या वेळेला अंधारात पडलेली दोरी साप आणि खरी उजेडात गेली त्यावेळेला काय होते? ती दोरीच असते. सत्य कळलं म्हणून साठी तुम्ही आम्ही सद्गुरूच्या दरबारात आला. आज अर्जुनाकडं ज्या वेळेला सत्याची प्राप्ती झाली, त्या परमात्म्याची प्राप्ती झाली, त्या वेळेला अर्जुन संतजनानो युद्धाला तयार झाला. समोर त्याला सगळे नातेवाईक दिसत असताना देखील अर्जुनाला तयार होत नव्हता. परंतु ज्या वेळेला परमात्म्याने हे सत्य दाखवलं त्यावेळेला संतजनानो अर्जुन तयार झाला. म्हणून सत्य कळणं गरजेचं आहे. आज तुम्हा आम्हाला सत्य कळण्यासाठी सत्य आणि असत्याचा निवाड, त्या दोन्ही कसे सुख दुःखाचा निवाड हेच इथं सांगितलं. आज दोन्हीचा जर बॅलन्स झाला, सद्गुरू सांगतो पुण्याच्या सत्संगमध्ये उदाहरण दिसतं. काटा तराजू मध्ये एका बाजूला भाजी एका बाजूला वजन आणि तुमच्या आमच्या सांगितलं बाबा तिथं जाऊन बघ दोन्ही समतोल आहे का आणि दो भाजी देतोय पोट काय कमी जास्त करतोय का पैसे जास्त घेतोय का हे सगळं बघितल्यानंतर सत्यानो आज जीवन जे तुमचं आमचं झालंय ते समतोल झाले. सुख आणि दुःख एकाचं जर पारडं दुःखाचं जास्त झाले ना दुःख होतं जास्त. परंतु तुम्हा आम्हाला जे सत्य कळल्यानंतर तिथं काही नाही, सगळं आनंदाच्या डोळी आनंद असा आनंद आहे. मग भेद कसला?
त्यावेळेला गोरोबा काकांनी मुलाला तुडवलं. प्रेमाने बोला. इतिहास आहे. गोरोबा काकाचा हात तोडलं गेलं आणि ते हात ते मूळ परमात्म्याने दिलं ना परत. प्रेमाने बोला. ज्यावेळेला सत्य पदार्थ करतो आपण त्यावेळेला सगळं हा सद्गुण देतोय ना. आणि त्याच गोरोबा काकांनी नामदेव देवाला खाऊ घालत होते, परंतु खाऊ घालत असताना त्यांना ज्ञान नव्हतं. मग ते ज्ञान कुणी केलं? गोरोबा काकांनी. जे थापाटनं गाडग्याचं होतं ना ते थापाटनं गोरोबा काकांनी नामदेवाच्या डोक्यात मारलं आणि बाबा हे जरा मडकं कच्चं आहे, भाजावं लागतं. मग ते भाजायला कुठे नेलं? प्रेमाने बोला. येसोबा केसर. ते ज्ञान फक्त झाल्यानंतर मग नामदेव तुपाची वाटी घेऊन कुत्र्याच्या पाठीमध्ये धावू लागला. पुस्तक खाऊ नको बाबा, त्या तुपावर घेऊन खा जरा. किती ज्ञान सुंदर आहे, आनंदमय. आणि अशा ज्ञानाची तुम्हाला प्राप्त झाली. जी मीरा राजाची मुलगी होती पायामध्ये घुंगरू घेऊन नाचायला लागली. हा आनंद इथं आहे. हा आनंद जर प्राप्त करायचा असेल सत्संग सेवा सुमिरन सदृढ करावे. काळ तुमच्या मागे आपल्या मागे टपलेला आहे. जसं की महात्माने एखादं उदाहरण देतात. प्रेमाने बोला. एक मूर्तिकार होता आणि तो मूर्ती असा करत होता की आपल्यासारख्या स्वतः उभे होऊन तशाच मूर्त्या करत होता. प्रेमाने बोला. हा त्यानं मूर्त्या केल्या 7, 8, 9 मूर्त्या केल्या. आता काळ आपल्या मागे टपलेला आहे. प्रेमाने बोला. सगळ्यांच्याच पाठीमागे काळ आहे. काळाचं कामच ते आपल्याला कायमस्वरूपी नाही. आपला श्वास किती कुठल्या वेळी जातोय हे आपल्याला देखील माहित नाही. आणि मग त्या मूर्त्या तयार काय झाल्यानंतर काळ न्यायला आला त्याला. प्रेमाने बोला. काळ ज्या वेळेला न्यायला आला त्या वेळेला तो मूर्तिकार त्या बागेला बसला. कुठल्या ज्यांनी मूर्त्या तयार केल्या होत्या त्या बागेला शेवटच्या वेळेला बसला. आता मूर्त्या सगळ्या एकसारख्या आहेत. काळाला प्रश्न पडला आता कुठली मूर्ती घ्यायची, कशी उचलायची. काळाला देखील प्रश्न पडला. मग संत जनानो काळ माघारी चालला आणि मग त्यांना भेटले कोण? नारद भेटले. प्रेमाने बोला. अरे काळ तू नेणारा तुझं का माहितीये आणि तुला माणूस ओळखला नाही, चल म्हटलं माघारी. मग संत जनानो माघारी आल्यानंतर नारदांनी सगळं बघितलं. एका मधल्या मूर्तीत म्हणला की मूर्ती जरा कान गेलेलं आहे, नाक थोडस इकडे झालंय. प्रेमाने बोला. मूर्ती तयार करणारा त्याला अहंकार आला ना. अहंकार जागा झाला. काय काय म्हणा बिघडले जरा. प्रेमाने बोला. नारदा साहेब हे गिराईक तुझं. प्रेमाने बोला. आज सद्गुरू किती तुम्हाला समजू शकतो. प्रत्येक गोष्टी संतांच्या मुखातून जे अमृत वाले की मी बोलत नाही, गुरु मला बोलतो. प्रेमाने बोला. सासंगजी प्रेमाने बोला. सासंगजी तुम्हाला आठवण सासंगजी पांडुरंग झांबरेजी सासंगजी ती वेगळी जे गोष्टी असेल त्यांचं स्वागत करूया. प्रेमाने बोला. सद्गुरु माता शिक्षा सरिंदर हरे गुरुजी महाराज की जय. निरंकारी राजमाता गुरुवचन अवतार की जय. सासंगजी प्रेमाने बोला. सासंगजी जशी हातात स्वार्थाने घेतली सासंगजी दत्तापुरुषाची सासंगजी गीता करते तर नंतर सासंगजी पुढे लिहिल्याप्रमाणे प्रेमाने बोला. संत जन हो प्रेमाने बोला. या कलियुगी झाला
सद्गुरु मातेचा अवतार या कलियुगी झाला, सद्गुरु मातेचा अवतार निरगुण निरंकार गुण झालाय साकार, निरगुण निरंकार गुण झालाय साकार, या कलियुगी झाला सद्गुरु मातेचा अवतार, या कलियुगी झाला सद्गुरु मातेचा अवतार निरगुण निरंकार गुण झालाय साकार, निरगुण निरंकार गुण झालाय साकार. जेव्हा भूमीवरी होतो अति पापाचा भार, जेव्हा भूमीवरी होतो अति पापाचा भार, तेव्हा अधर्म हा वारे आणि घडे अत्याचार, तेव्हा अधर्म हा वारे आणि घडे अत्याचार, तेव्हा येऊन हा करीतो सत्य धर्माचा प्रचार, तेव्हा येऊन हा करीतो सत्य धर्माचा प्रचार, निरगुण निरंकार गुण झालाय साकार, निरगुण निरंकार गुण झालाय साकार, निरगुण निरंकार गुण झालाय साकार. सुख शांतीचे उघडे ज्ञानाचे भांडार, सुख शांतीचे उघडे ज्ञानाचे भांडार, अज्ञानी जीवा लावी खरे बुद्धीचे वार, अज्ञानी जीवा लावी खरे बुद्धीचे वार, देई प्रकाश जगताला दूर करोनी अंधार, देई प्रकाश जगताला दूर करोनी अंधार, निरगुण निरंकार गुण झालाय साकार, निरगुण निरंकार गुण झालाय साकार. हा फुलवितो येथे धर्माचे शिवार, हा फुलवितो येथे धर्माचे शिवार, वर्षावर करितावरी सोनी अमृतधार, वर्षावर करितावरी सोनी अमृतधार, बंधुभाव सदा जोडी असा करी चमत्कार, बंधुभाव सदा जोडी असा करी चमत्कार, निरगुण निरंकार गुण झालाय साकार, निरगुण निरंकार गुण झालाय साकार. जन्म मानवा तुझला नाही वारंवार, जन्म मानवा तुझला नाही वारंवार, मूळ शोधावे जन्माचे तू जाणून घे सारे, मूळ शोधावे जन्माचे तू जाणून घे सारे, गुरु चरणावरी येऊनी करी जन्माचा उद्धार, गुरु चरणावरी येऊनी करी जन्माचा उद्धार, निरगुण निरंकार गुण झालाय साकार, निरगुण निरंकार गुण झालाय साकार. महिमा जगदीशाची आहे अपरंपार, महिमा जगदीशाची आहे अपरंपार, हा थोर एकनाथा हा विश्वाचा दाता, हा थोर एकनाथा हा विश्वाचा दाता, या सद्गुरूला माझा कोटी कोटी नमस्कार, या सद्गुरूला माझा कोटी कोटी नमस्कार, निरगुण निरंकार गुण झालाय साकार, निरगुण निरंकार गुण झालाय साकार, निरगुण निरंकार गुण झालाय साकार. संत हो प्रेमाने बोला. सासंगजी प्रेमाने बोला. सासंगजी दासोने निवेदन केलं होतं संजय जाधवजी सासंगजी विचार आशीर्वाद प्राप्त करतील, त्यानंतर रवी जाधवजी सासंगजी गीत तत्व आशीर्वाद प्राप्त करतील. प्रेमाने बोला. सत्संगची प्रेमाने बोला. परमभाग्य सत्संगीतून आम्हाला ही सत्संग प्राप्त होत्या. सत्संगाची खऱ्या अर्थानं ही सत्संग म्हणजे सत्संगीत या निर्गुण निरंकार परमात्म्याचा संघ
म्हणजे या सत्याचा संघ म्हणजे सत्संगची सत्संग आहे. आणि याच ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला त्याचा एहसास होतोय सत्संग या सत्संगचा महिमा फार पुरातन काळापासून चालला आहे. सत्संग श्रीकृष्ण परमात्म्यानं द्रौपदीला सत्संगची या सत्संगचं महत्त्व सांगितले. सत्संगची वारंवार सत्संगची द्रौपदी म्हणतो की तुम्ही म्हणाला होता की सत्संगची महत्त्व सांगतो, सत्संग म्हणजे काय आहे याचं महत्त्व सांगतो म्हणून सत्संगची श्रीकृष्ण परमात्मा म्हणाले की वेळ आल्यानंतर मी तुला सांगतो या गोष्टीचं. सत्संगची पांडवपुत्र कुंतीने सत्संगची यज्ञ केला आणि त्या यज्ञामध्ये सत्संगची सर्व साधू संतांना ऋषीमुनींना सत्संगची जेवण करण्यासाठी बोलवलं आणि सत्संगची सर्वजण जेवले. नंतर सत्संगची तो यज्ञ सफल होणार होता. सत्संगची सर्व साधू संत ऋषीमुनी जेवले सत्संगची आणि द्रौपदीने विचारलं श्रीकृष्ण परमात्माला हा यज्ञ सफल झाला का म्हणून. त्यावेळेला श्रीकृष्ण परमात्मा म्हणाले या समोरच्या झोपडीमध्ये ऋषीमुनी राहतात, त्यांना बोलवा, जेवण घाला, मग हा यज्ञ सफल होईल. सत्संगची श्रीकृष्ण परमात्मा धर्मराजाला म्हणाले जा तू त्यांना बोलवून घेऊन ये. त्यावेळेला सत्संगची धर्मराजा त्या ठिकाणी जातोय आणि अरदास करतोय की माझ्या आईने एक यज्ञ केलाय आणि त्या यज्ञामध्ये तुम्ही येऊन जेवण केल्यानंतर प्रसादी केल्यानंतर हा यज्ञ सफल होतोय. त्यावेळेला तो ऋषी म्हणतोय की मी एका पावलाला 100 यज्ञाचं फळ घेईन. तुमच्या घर झोपडीपर्यंत किंवा तुमच्या महालापर्यंत जितकी पावलं होतील तितक्या पावलांचं यज्ञ मी घेईन, फळ घेईन सत्संगची. त्यावेळेला धर्मराजा म्हणतो की अजून माझा एक यज्ञ सफल झाला नाही आणि पहिलाच यज्ञ करायला लागलोय आणि तुम्ही 100 यज्ञाचं फळ मागताय. नाही म्हणतोय ही शर्त मला मंजूर नाही. सत्संगाची परत माघारी जातोय. श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला घालवतोय. अर्जुनालाही सत्संगाची तोच प्रश्न असतोय. परत सत्संगाची भीमाला घालवतोय. मग सहदेव सत्संगी जातात. तेच प्रश्न सत्संगाची एका पावलाला 100 यज्ञाचं फळ घेईल. कोणीही सत्संगाची ते मान्य करत नाही. शेवटी सत्संगाची श्रीकृष्ण परमात्मा द्रौपदीला म्हणतात जा तू ऋषी मुनींच्या आश्रमामध्ये चालल्यास ज्यादा चालाकी चातुराई करू नकोस. अगदी साधेपणानं जा, मला काय येत नाही असं म्हणून जा. सत्संगाची जात्या जाऊन सत्संगाची त्या ठिकाणी ऋषी मुनीच्या आश्रमामध्ये जाऊन बसत्या आणि म्हणते की माझ्या सासूने एक यज्ञ केलाय, त्या यज्ञामध्ये तुम्ही प्रसादी करावी. तुझे 5 पती आले होते त्यांनाही मी हाच प्रश्न सांगितला की एका पावलाला 100 यज्ञाचं फळ घेईल. त्यांना तो मान्य नव्हता. तू आणि तीच प्रश्न म्हणते का? हो म्हणते मी देईल. त्यावेळेला सत्संगाची द्रौपदी श्रीकृष्ण त्या ऋषीला म्हणत्या की तुमच्या आश्रमामध्ये साधू संतांचा संघ होतोय दर रविवारी अमावस्या पौर्णिमेला. मग या ठिकाणी सत्संग होतोय, साधू संतांचा संघ होतोय. एक संगत करण्यासाठी 100 कोटी 1 कोटी यज्ञाचं फळ मिळतं एक संगत करण्यामध्ये. कोण म्हणतोय सत्संगाची ऋषी मुनी. मग सत्संगाची मी देतो म्हणते सत्संगाची आणि सत्संगाची त्यावेळेला तयार होते. सत्संगाची त्यावेळेला आणि 1 कोटी यज्ञ सत्संगाच्या दरबारामध्ये सत्संगाची संघाचं महत्व असते. मग सत्संगाची जितकं होईल सत्संगाची ती मी परत घेईन सत्संगी म्हणतात. मग सत्संगाची त्यावेळेला तो ऋषी मुनी तयार होतोय, यज्ञ सफल होतोय सत्संगाची तो ऋषी जेवल्यानंतर. मग सत्संगाची साधू संतांनी सत्संगाची एका सत्संगचं महत्व सत्संगाची 100 कोटी यज्ञाचं सांगितलं. तर सत्संगाची त्यावेळेला खऱ्या अर्थानं सत्संगी सत्संगचं महत्व आम्हाला समजणं गरजेचं आहे. सद्गुरू बाबाजी सुद्धा म्हणत होते की सत्संग मेरे सरका ताजे. सत्संग या सत्संगाला अनन्यसाधारण महत्व द्या आणि आपले जीवन सुखमय करा. सत्संग प्रेमाने बोला. सत्संगजी प्रेमाने बोला. सत्संगी जशी हातास पाहताना सत्संगजी रवी जाधवजी आणि सत्संगातील यांच्यानंतर सत्संगदास आमंत्रित करीत सत्संगजी बाळासाहेब चव्हाणजी सत्संगजी विचारपाशी प्रार्थना प्रेमाने बोला.
सासंग प्रेमाने बोला मानवतेचा देव खरा मानवतेचा देव खरा सकळ जीवावर प्रेम करावे सकळ जीवावर प्रेम करावे सकळ जीवावर प्रेम करावे मानवतेचा धर्म करा मानवतेचा धर्म करा सकळ जीवावर प्रेम करावे सकळ जीवावर प्रेम करावे सकळ जीवावर प्रेम करावे प्रेम करावे इतके प्राण्या प्रेम करावे इतके प्राण्या प्रेम करीता प्रेम उरावे प्रेम करीता प्रेम उरावे प्रेम करीता प्रेम उरावे मानवतेचा धर्म करा मानवतेचा धर्म करा सकळ जीवावर प्रेम करावे सकळ जीवावर प्रेम करावे सकळ जीवावर प्रेम करावे एक शास्त्रात आहे सुख प्रेमात आहे माणसा माणसाची तुझी जात आहे एक शास्त्रात आहे सुख प्रेमात आहे माणसा माणसाची तुझी जात आहे हिंदू मुस्लिम सिख ईसाई नाही इथे हो नाही इथे सर्व लेकरे एका प्रभूची सर्व लेकरे एका प्रभूची त्याच प्रभूला नित्य स्मरावे त्याच प्रभूला नित्य स्मरावे त्याच प्रभूला नित्य स्मरावे मानवतेचा धर्म करा मानवतेचा धर्म करा सकळ जीवावर प्रेम करावे सकळ जीवावर प्रेम करावे सकळ जीवावर प्रेम करावे सत्संगची प्रेमाने बोला सासंगजी प्रेमाने बोला सासंगी जसं निर्णय केल्यावर सासंगजी बाळासाहेब चव्हाणजी सासंगजी विचार माझी बाबतीत सासंगी त्यानंतर भारती झरीची सासंगजी विचार माझी बाबतीत प्रेमाने बोला संजय प्रेमाने बोला या संजय संत समजावून सांगतात की ज्याच्या गावाला जायचं आहे ना त्याचा पत्ता माहीत असणं गरजेचं आहे. आम्हाला जर पंढरपूरला जायचं असेल ना आम्ही जर कोल्हापूरकडे जर तोंड केलं मायबापू जिवंत आहे तोपर्यंत काही पंढरपूरला जाणार नाही. कारण बघा कसं आहे की जन्म घेताना 9 महिने अगोदर समजतं प्रेमाने बोला पण मृत्यूच्या काही सेकंद सुद्धा समजत नाही. मृत्यू आहे पण निश्चित मृत्यू आहे. जन्म आहे म्हणजे मृत्यू आहे ना. सुरुवात आहे म्हणजे शेवट आहे बरोबर. आरंभ म्हणजे शेवट आहे. आज पाहिलं मायबापू आता मगाशी महात्मांनी सांगितलं नाळाला डोळे असतात. नाळाला डोळे असतात मायबापू पण नाळ पाहतं का हो नाही बाबा. कपाला कान असतात पण ते कान कप ऐकतं का हो
नाही बाबा, तसं टेबलाला पाय असतात पण ते चालू शकत नाही. आज जर पाहिलं मायबाप हो, खऱ्या अर्थानं चिंचेच्या झाडावर देऊळ रचिले आधी कळस मग पाया रे. मला सांगा, हे आपण इथं अध्यात्मक विषयी बोलत आहोत म्हणून सगळं हे समजावून सांगू शकतो. पण हीच गोष्ट प्रापंचिक लोकांना जर सांगायची झाली, ते म्हणतात आधी कळस मग पाया. होऊ शकेल का? नाही बाबा. पण संत सांगतात, नाताच्या घरची उलटीच खोणं पाण्याला मोठी हो लागली तहान. मला सांगा, पाण्याला मोठी तहान लागते का? जे आमची आजी सैनो जात्यावरती दळत होते, जात इकडून तिकडे धावत होते, त्याला जात म्हटलं. पण जी बस सैनो इकडून तिकडे जाते त्याला बस म्हटलं. आज आम्हाला कुठेतरी सैनो उलट शिकवलं. आज तुम्ही आम्ही पाहतो, गेली 2 दिवस जो पाऊस पडत आहे सैनो, जो विदर्भ मराठवाडा काय दुष्काळी भाग होता, तुम्ही आम्ही त्या बातम्यामध्ये पाहिला असेल. अगदी पहाटे 4ला सुद्धा सणू आई या कपड्यावरती बाहेर सुद्धा निघता आलं नाही. आम्ही सर्व काही करू शकतो, पण काही गोष्टी सणू करू शकत नाही. आज भले सणू मानव मंगळावरती गेला. आज वैज्ञानिक युग आहे, आम्ही पाहतो ना. आज कोणतं कार्य सणू आमच्याकडे घडत नाही असं नाही सणू. आज मानव एवढा हुशार आहे. पण ह्या काही ज्या गोष्टी आहेत ना महाराज, ते फक्त संतच थांबवू शकतात. प्रेमाने बोला. आणि त्यासाठी सेनो आज सद्गुरूंना सेनो सत्संग सेवाने नमस्कार तुम्हाला दिलेले आहे. या मायबापो कृपा करूया, तो भाव बनवूया आणि लवकर सुकर करूया. प्रेमाने बोला. सासंगजी प्रेमाने बोला. सासंगी जसं निवेदन केलं प्रभू सासंगजी भारती झाली जी सासंगजी, काही सासंगी कडेवामध्ये सासंगी त्याची गीत रूपात सेवा करतील. आणि सासंगीतानंतर दास आमंत्रण करेल सासंगीजी अण्णासाहेब खुदची सासंगीजी विचारणाशी बात करतील. प्रेमाने बोला. सत्संगाचे मोठे प्रेमाने बोला. काय मागू अनंता तुला, लाख मोलाचा जन्म दिला. काय मागू अनंता तुला, लाख मोलाचा जन्म दिला.
सासंगी जसं निवेदन केल्याप्रमाणे सासंगी खुदची सासंगी विकासाचे पात्र करते सासंगी त्यानंतर गजानन गायकवाडची सासंगी विकासाचे पात्र करते प्रेमाने बोला संत जनानो प्रेमानं बोला आता जे बहीण जे बोलून गेले जाता जाता जन्म लाख मोलाचा दिला मग आम्ही संत जनानो आपल्याला काही दिलं पाहिजे आपण लाख मोलाचा जन्म दिलेला आहे आपल्याला गुरु काही कमी करणार नाही संत जनानो गुरुशी भजावं गुरुशी झटावं आपण जत काना कोपऱ्यात सत्संग उभा आहे त्या ठिकाणी जावं संत जनानो आणि सत्संगचा आनंद देखून घ्यावा संत जनानो संत जनानो आज चाबुकसरवाडीला देखून सत्संग चालू झालेले आहे फार पूर्वी चालू झालेले आहे पण थोडे थांबलेले होते संत जनानो हे आज चालू झाले आहे सत्संग त्या सत्संगचा आनंद तुम्ही घ्यावा संत जनानो संत जनानो हे गुरु ही फार मोठा आनंद आहे संत जनानो जन्माच्या अखेरीचा लास्टचा स्टेप आहे संत जनानो यात काही कमी नाही संत जनानो तुम्ही आम्ही म्हणू शकतो संत जनानो की गुरु काय आहे गुरु देतोय विचार करण्याची गोष्ट आहे गुरु द्यायचा वेळ असली की आपण त्या जागेवर नसतोय संत जनानो आपण सतत या सत्संग मध्ये आपण राहिलो की आपल्याला गुरु कधी देणार आहे काय सांगता येत नाही संत जनानो लोकांना आपण सांगू शकतोय संत जनानो मी एक सत्संग केली 2 सत्संग केली काय मला फरक पडला नाही संत जनानो सदनच ह्या गुरुच्या दरबारात राहावा तुम्हाला काय आहे द्यायचं ते गुरु सत्संग नामस्मरण करत राहा आनंदाची गोष्ट आहे संत जनानो प्रेमानं बोला सासंगीची जसं निवेदन केलं सासंगी सासंगीची आपलं मनोगत व्यक्त करते किंवा सासंगी आपले विचार करते आणि सासंगीनंतर खास सांगायची बरेच सासंगीची प्रेमाने बोला सात्संगाची प्रेमाने बोला चाबुकसरवाडीची प्रबंधक बोलले मला करतात नवीन संघ चालू झालेले सगळ्यांनी योगदान द्यायचंय महाराज जो कोणी आता रोज संगत करेल त्या संगतचा आता असा एक महिमा आहे महाराज ही संगत आहे महाराज ह्याच्यामध्ये एक माणसाचा उद्धार होत असतो महाराज जो माणूस घ्यायला लागत नाही मागं लागत नाही घ्यायचा ज्याचा त्या दिवशी उद्धार आहे तो माणूस इथे येत नसतो कबीरदास म्हणते कई कबीरा सुनमे दुनिया अपने पीछे हो गई दुनिया सुंदर असा महाराज कार्यक्रम असतो माणूस दिल्लीला जायला धडपडतो माणूस का बरं रगाच्या घरी अमुक अमुक ओढून आणायचं असते सत्संग यायचं म्हटलं माणूस घडवतो असं नाही महाराज कार्यक्रम हा सगळा एकच आहे महाराज आज समारंभामध्ये महाराज कार्यक्रम चालू आहे महाराज सेवेचा अतुल जाऊन दणका द्यायला लोक महाराज मला मिळते का नाही म्हणाले महाराज अहो ही खेळ आहे सगळा दुनियेचा कबीरदास म्हणते दुनिया वाले झोप संभालो आई रे घडी तेरी मरने की बाबा डोबने की ये तन मन की रेल बनी है 14 चाकी अनुहारा इस गाड़ी में कौन बैठे है पंडित बिना दिशा हा गाडी जो बसलाय नाही त्याला अडवण्यासाठी संगत आहे महाराज की जाता जाता कोणाचं पडेल पेटते कोणाचा उडवा पेटवून जाते कोणाचं पाटाण काढते त्याला अडवण्यासाठी हा खेळ आहे सुंदर असे सत्संग असते महाराज मस्त पैकी खेळ असतो आता नवरत्नाचा दिवस चालू आहे महाराज नाहीतर कीर्तन लावला असतो नवरत्नाचं पण वेळ नाही त्याला वक्त किसी का गुलाम नाही त्यासाठी महाराज फक्त आपल्याला काय करायचंय संगत करायचंय मी म्हणतो मस्त तो मिळाला जगताचा नाही भरोसा आणि जगताचा नाही तुझा ठेव जगभर 2-2 देवस्थान पाहिलं म्हणते तुकाराम महाराज म्हणतात मी कुठं आहे हे पहिलं बघा मी तर जागा आहे का मी तर संगत करतोय का 4 वाजल्यापासून फोन केला तर माणूस महात्माची येत नाही महाराज गाडीला त्यार नाही काय नाही आणि घरापाशी सोडतोय महाराज येताना आणि वडापाव आहे चाय तरी सोडून काय करायला पाहिजे म्हणत्या अरे मानवा व्यर्थमन चिंता कशी करतोस येताना काय आणलाय जाताना काय न्यायचंय असं काय तुझं चुकलंय दळा दळा रडतायस त्यात काय नाही महाराज
कपाळाला रुपये सुद्धा लागत नाही महाराज, लावत नाही महाराज. कीर्तनकार सांगते जाताना की कपाळाला रुपये तो सुद्धा लावत नाही महाराज. चांदीचा खरोखर श्लोक तोडून घेते महाराज आणि म्हणते महात्या खिशात काय आहे का बघा म्हणते महाराज. हे साठवून दिलेलं गटळ असते महाराज, कोणतं ठेवतेच महाराज, त्याची सूट काय हिला चालत नाही महाराज. आज 11 ते 19 माणसं होतो महाराज आम्ही दिल्लीमध्ये. आमचं रिझर्वेशन नव्हतं महाराज. एक जोक म्हणून सांगतो तुम्हाला, जुना महात्माचे महाजन म्हणून महाराज, विनायक महाजन असं धडपडून महाराज त्यांनी काय तर लपंग डाव करून तुम्हाला सांगतो आम्हाला फसवून आणलं. हा धनी आहे, मालक आहे महाराज. धन्याचा तू माल बाई, तू आम्हाला माल तो धन्याचा. तुझ्या खिशात माल आहे म्हटल्यावर 500 टाकाय नाही म्हणतोस, मोड करतोस आणि दहा काढतोस. अवस्था आहे महाराज. गुरु काय देईल तुम्हाला महाराज? गुरुपशी काय करायला पाहिजे एवढं तुमचं तुम्ही समजा महाराज. मला काय सांगायचं नाही, तुम्हाला काय करायचं आहे ते तुमचं तुम्ही सांगा. हा द्यायला आलेला मालक आहे महाराज, मालक आहे. चोळे भरून देतोय सारखं, चोळीला खाल्लं पाठवून देऊ नका. प्रेमाने बोला. सासंगजी प्रेमाने बोला. सासंगजी महाराष्ट्र संघाची भूमी सासंगजी आणि सासंगजी सांगली जिल्हा सासंगजी बाळासाहेब यादव सासंगी भूमी सासंगी प्रेमाने बोला. कारण सासंगजी या बाळासाहेब यादव सासंगजी स्वतःचा आपण भेट ठेवला सासंगजी त्याची सासंगजी गेल्या 2 वर्षांनी जो सर्वांचा जो कार्यक्रम झाला तो अंगावर शाही आणण्यासाठी कार्यक्रम सासंगजी. कारण एक आठवडी सासंगी अशा होत्या की महाराष्ट्रावर सासंगी आणि ही गंगा रुजवली आणि सासंगी आम्हाला अभिमान वाटतो. सासंगी सांगली जिल्ह्यामधला सासंगी खेळा सासंगीची आज या सासंगीची धीर ठेवला आणि सासंगीची ह्या निरंकारी संप्रदायाला सासंगीची समर्पित झाला. सासंगीची हा माझा अभिमान आहे. सासंगीची जसं आम्ही म्हणतो ना महाराष्ट्र भूमी माझी संघाची भूमी, तशी सासंगी माझी भूमी, माझ्या बाळासाहेबांची भूमी सासंगीची. सासंगी बाळासाहेबांना बाळासाहेब आहे सासंगीची आणि बाळासाहेबांना सासंगीची टीव्हीवर सासंगीची सेवा केल्या. सासंगी नेहमी संचलन करायची. सासंगी बाळासाहेब सासंगीची 17 वर्ष सासंगीची गाडी होती सासंगीची आणि ज्याने सासंगीची त्याला भेटायला गेले ते सासंगीची त्यांनी पहिला प्रश्न करायची, माझ्या तब्येतीची विचार करूच करू नका, तुमचं सत्संग कसं आहे सासंगी सांगा. कारण हे सासंग माझ्या शरीराचा भोग आहे सासंगीची, मला भोगू द्या सासंगीची, मी भोगतोय सासंगीची. फक्त सत्संग बद्दल बोला सासंगीची. कधी सासंगी बाळासाहेबांना भेटायला गेलेल्या महात्म्यांनी कधी सासंगी विचारल्या बाळासाहेब तुमची तब्येत कशी आहे, माझी तब्येतीची कधी काळजी करू नका, हा माझा शरीराचा भोग आहे, मी भोगतोय, फक्त माझ्या सत्संग बद्दल बोला. बाळासाहेब नाकीचे श्वासपर्यंत सासंगीची ही सासंगी प्रेम करणार सासंगी सांगली जिल्ह्यामध्ये रुजवली. हा सासंगी माझा स्वाभिमान आहे सासंगीची. आज सासंगी त्यांच्या अभ्यास शांती तर लाभणार आहे सासंगीची. तुला मी सासंगीची काय सासंगी बोलावं त्याबद्दल सासंगी बोलावं थोडा सासंगी त्याच्याबद्दल सासंगी बाळासाहेब भूमी सासंगीची बाळासाहेबांची सासंगीची जी सासंगीची मुंबईमध्ये सासंगीची सासंगीची भूमलाची सेवा होती सासंगीची ती खूप महान सेवा आहे सासंगीची. पूर्ण महाराष्ट्र सासंगीची तामिळ केरळ राज्य शासन चोरी करणार शासन त्यांना शासन बोलायला वेळ देणार सासंगी एक मिनिट सासंगीची बोलायला सासंगी एक मिनिट बोलायला रात्र रोजी असते असे बाळासाहेब भूमी सासंगीची त्यांच्या आत्म्या सासंगी शांती लाभो ही साठी सोचणी प्रार्थना दुसरी वेळी काय सासंगी कोणी करते प्रेमाने बोला. प्रेमाने बोला. असं असं वाटत होतं की ऐकतच बसावं सासंगीची. खरोखर सासंगीची जसं म्हणले की सासंगीची सत्संगमध्ये आल्यानंतर फक्त शुद्ध भाव पाहिजे सासंगीची, नाहीतर सासंगीची मनामध्ये वेगळा भाव असला जसं म्हणतात मनामध्ये नाही भावन देव मला भाव, तर सासंगीची देव पावायचा झाला तर सासंगीच्या मनामध्ये शुद्ध भाव पाहिजे सासंगीची. खरोखरच सासंगीची जसं मगाशी गीत झालं तसं आपल्याला मानव देह मिळाला सासंगीची लाभ मोलाचा. तर सासंगीची फक्त मानवाची भक्ती करायची सासंगीची, चांगलं कर्म करायचे सासंगीची, तर सासंगीची आपल्या जीवनाचं सार्थक होणार आहे. नाहीतर बघा सासंगी कुठलाही प्राणी का करणार नाही काम सासंगीची भक्ती करणार नाही, तो फक्त भोगेलेला सासंग त्याला फक्त अन्न पाणीच पाहिजे सासंगीची. म्हणून सासंगीची आपल्याला समयाची सद्गुरू मिळाली सासंगीची की सासंगीची गुरुने आपल्याला चांगला मार्ग दाखवलाय की चांगलं ज्ञान दिले सासंगीची. तेच काम करूया की सत्संग सेवा करूया सासंगीची. बघा सासंगीची दासचा पण वाढदिवस आज आलाय रविवारी सासंगीची. तुम्हाला महान साधू संतांचं माताबहिणींचं दर्शन मिळालं, खरोखरच दासला आनंद झाला. अरगळे महाराज पण आले सासंगीची, खरोखरच सद्गुरू साहेब आले सासंगीची, दासला भरपूर आनंद झाला. खरोखरच गुरुच्या मनात असते की सर्व काही होतं सासंगीची, फक्त मनामध्ये भाव ठेवूया सासंगीची. आणि वाढदिवस काय सासंगीची वाढ म्हणजे काय वाढतच जाणार आहे आणि दिवस म्हणजे काय ते कमी होत जाणार आहे सासंगीची. फक्त आता दिवस कमी होईल सासंगीचे चांगलं कर्म करूया
आणि सत्संगाची संतांची सेवा करूया सत्संगाची प्रेमाने बोला महाराज की जय. सत्संगाची प्रयत्न सत्संगाची समिती काही निवेदन सत्संगाची काही मग आपले विचार सत्संग आपल्याला त्यांनी होती आणि सत्संगाचा आखरी रचना सत्संगाच्या रविदास घेतली प्रेमाने बोला आदरणीय सत्संगामध्ये प्रेमाने बोलूया आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी परमानंद महात्मा झांबरेजी महात्मा सत्संगात 2 वर्ष म्हणून सत्संग उपस्थित आहेत. त्यांच्याबरोबर आलेले सर्व संत महापुरुष सत्संगात कारण दासला आठवतंय सत्संगात ज्यावेळी आम्ही शाळेला सुट्टी पडायची त्यावेळी यांच्याकडे सत्संगात जायचं आणि सत्संगात भाऊ असतील आम्हाला चालवत सत्संगाला न्यायचं शेतीवाडीतून बेरणवाड त्यांना म्हणायचे मला सत्संगात खरोखर त्यांच्या सानिध्यामध्ये सत्संग त्या ठिकाणी सहवास मिळाला. ते सर्व संत महापुरुष सत्संग त्या ठिकाणी आलेले आहेत. दास मनापासून त्यांचा आभारी आहे. सत्संगात असाच वरच्यावर सत्संगात महात्माजी या ठिकाणी योगदान द्यावं. वारीत पण ओळख आहे प्रबंधक भेटतात राहतात त्यांना कारण त्यांच्याकडून 4 बातमी मिळाले तरी पण सत्संगात आणि त्याचबरोबर पंढरपूरहून आलेले सत्संगात महात्मा आलेले जे असतील त्यांच्याबरोबर आलेले सहयोगी महात्मा सर्वांच्या चरणी दास प्रमाणाचा नमस्कार. सत्संगात आज तुम्हा सर्व संत महापुरुषांची ज्या परिवारानं सत्संगात सेवा केलेली सध्याची तो परिवार सत्संग सद्गुरू स्वरूप महादेवचा या ठिकाणी दुपट्टा घालून सत्कार करतील. महादेव सराटे आणि परिवार सत्संग गुरुस्वरूप महादेवचा आशीर्वाद प्राप्त करतील. त्याचबरोबर सत्संगात आता महात्माजी आशीर्वाद गुरुचरणावर मागितला ते आपले तानाजी कोळेकर महात्माजी हाही परिवार सत्संग सद्गुरू महादेवचा या ठिकाणी दुपट्टा घालून सत्कार करतील. महात्माजींच्या साठी सत्संगात महात्माजींचा सेवाभाव आहे. सत्संगात निरंतर परिवार गुरु कार्यामध्ये असतो. सद्गुरु माता सुदीक्षा सविंद्र हरदेवजी महाराज की जय. दोन्ही परिवारांचं ते ध्यान मनोकामना आकांक्षा सद्गुरु मातांची पूर्ण व्हावी तिचे करताच प्रार्थना सत्संगात आज या सत्संगाच्या निमित्ताने महात्मांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी गुरुचरणावर करूया. सद्गुरु माता सुदीक्षा सविंद्र हरदेवजी महाराज की जय. उद्या पायापचवाडी या ठिकाणी परमानंद महात्मा सचिन आहेत शासन त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पायापचवाडी खंडेरा रोड शासनाचे हॉल आहे. त्या हॉलमध्ये विशेष सत्संग सोहळा संपन्न होत आहे. त्याही ठिकाणी पोहोचून शासनाच्या त्यांचा आशीर्वाद प्राप्त करायचे. अठ्ठावली शासन उद्या सत्संगमध्ये त्याही ठिकाणी पोहोचून शासन गुरुचे आशीर्वाद प्राप्त करायचे. त्याचबरोबर बऱ्याच माता बहिणींचं ध्यान आहे महाराज यावेळी तर नारी सत्संग घेतात का नाही तर मंगळवारी आपली नारी सत्संग 3 ते 5 या वेळेमध्ये होईल. सर्वांनी शासनात पोहोचून गुरुचे आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचे. प्रेमाने बोला प्रेमाने बोला प्रेमाने बोला प्रेमाने बोला देव हा न्यारा कोटी जीवांचा प्यारा. देव हा न्यारा कोटी जीवांचा प्यारा. जो उपजला संसारा जो उपजला संसारा त्याच्या चोचीला देतोय धारण. देव हा न्यारा कोटी जीवांचा प्यारा. देव हा न्यारा कोटी जीवांचा प्यारा. देव हा न्यारा कोटी जीवांचा प्यारा. अभिषेक रे त्याची लहान लाडपूर्वी तो आनंदान. देव दयाळ कृपा विधान त्याचे मागे तिथे तो विधान. अभिषेक रे त्याची लहान लाडपूर्वी तो आनंदान. अभिषेक रे त्याची लहान लाडपूर्वी तो आनंदान. शोभ देतो सारा शोभ सारा त्याचे मागंड नाही मागारा. देव हा न्यारा कोटी जीवांचा प्यारा. देव हा न्यारा कोटी जीवांचा प्यारा. देव हा न्यारा कोटी जीवांचा प्यारा. प्रेमाने बोला सर्वांची माफी शासनविधी अनेक शासनावर रमविधी शासनविधी वेळाविधी शासनविधी काही शासनविधी दास सचार काही
ठिकाणी वेळावर काय सुरू करतात उदाहरण संगीत बघू स्वयं हे समर्थ परमात्मा हे निर्गुण निरंकार तू करता है जगत का तू सबका आधार कन कन में है बस रहा तेरा रूप पार तीन काल है सत्य तू मिथ्या है संसार घट घट वासी है प्रभु अविनाशी करता दया से तेरी हो सभी भवसागर से पार निराकार साकार तू जग के पालनहार है अंत महिमा तेरी दाता परंपार परम पिता परमात्मा सब तेरी संतान भला करो सबका प्रभु सबका हो कल्याण भला करो सबका प्रभु सबका हो कल्याण कोटि कोटि प्रणाम तुला मन बुद्धि कल्पना तीत तू कोटि कोटि प्रणाम तुला अनंत सीमातांग स्वामी कोटि कोटि प्रणाम तुला राजांचा धीराज स्वामी कोटि कोटि प्रणाम तुला आदि अनादि सर्व व्यापका कोटि कोटि प्रणाम तुला युगे युगे तारिले पापी कोटि कोटि प्रणाम तुला सर्व घटांचा अंतर्यामी कोटि कोटि प्रणाम तुला नाम तुझं नामी तुझी कोटि कोटि प्रणाम तुला सर्व जगाचा पालन करिता कोटि कोटि प्रणाम तुला अवतार मने प्राणाधारा कोटि कोटि प्रणाम तुला कोटि कोटि प्रणाम तुला सद्गुरु माता श्री सविंदर देवजी महाराज की जय। सात संगत प्रेमाने बोला सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर देवजी महाराज राजपिता रवीजी यांच्या असीम कृपेने आज दासला सद्गुरू ब्रँचमधील सर्व साधू संतांचं दर्शन होत आहे। विशेष करून पंढरपूरचे महात्मा यांचंही दर्शन या ठिकाणी होते। अलगडचा लाभ होतोय। आज समारंभ या ठिकाणी सद्गुरू माता यांच्या उपस्थितीमध्ये 78वा वार्षिक इंटरनॅशनल संत समागम
सेवेचा शुभारंभ आज झाला. आज राजपिताजींचा वाढदिवस सुद्धा आहे. अशा शुभ अवसर प्रसंगी आज या ठिकाणी सलगरीमध्ये येण्याचा योग प्राप्त झाला. ही केवळ आणि केवळ सद्गुरू माताजींची कृपा आहे. म्हटलेलं कुठे जायचे जयामाई ठावे, प्रवासास त्याने कशाला निघावे. ज्याला कुठं जायचंय माहीत नाही त्यानं प्रवासाला कशाला निघावं. नसे चित्त थाऱ्यावरी श्रोत्याचे व्रता कष्ट घेऊन नका बोलण्याचे. श्रोत्याचं चित्त थाऱ्यावर नसेल तर बोलण्याचं कष्ट पण घेऊ नका. जिथे क्षारभूमी नका बीज पेरू आणि बसावे असं घेऊ नका अंधवारू. जर शारपट जमीन असेल तर तिथं बीज उगवणार नाही. आणि अंधारा घोडा बसायला घेतला तर आम्ही डोंगर सुनीपर्यंत पोहोचणार नाही. ठीक आहे. असं द्रष्टा शत्रू जीवनामध्ये तुमच्या आलेला आहे. निश्चित देहापर्यंत पोहोचवणार याची खात्री तुम्हाला सर्वांना झालेली आहे. जिथून आलो तिथं जाण्याची संधी प्राप्त झालेली आहे. आणि म्हणून तुम्ही आठवड्यातून 2 तास वेळ काढतो. साधू संतांचे विचार श्रवण करतो, नामस्मरण करतो, सेवा करतो. ह्या गोष्टी सातत्यानं तुम्ही का करतोय तर मला नित्य कायम कायम याचं ध्यान राहावं. माझ्या मनाच्या बुद्धीच्या पलीकडला हा विषय आहे. ईश्वर हा विषय मनाच्या बुद्धीच्या पलीकडला अवतारसी महाराजांनी सांगितलेला आहे. जो ईश्वर रंगरूपावनी भिन्न आहे आणि जो ईश्वर मनाच्या बुद्धीच्या कल्पनेच्या पलीकडला आहे त्या ईश्वराचं नमन त्या ठिकाणी होतंय. अवतारसी महाराज म्हणतात जो राजांचा महाराज आहे, जो अनंत आहे, असीम आहे, अथांग आहे, अशा या ईश्वराला नमन अवतारसी महाराजांनी कोटी वेळा केलेला आहे. पुढे म्हणतात की जो अनादी काळापासून आहे, आधी अनादी काळापासून त्या परमेश्वराला कोटी वेळा वंदन केलेलं आहे. नवे नवे तर पाप्यांना सुद्धा तारणारा हाच परमेश्वर आहे. कारण ज्याने सारे विश्व निर्माण केलं मग हे पापी कुठनं दुसऱ्या विश्वात आले का? तर हा सुद्धा ब्रह्म आहे आपला. कंसाला सुद्धा कंस म्हणजे सुद्धा हाच आहे, रावण म्हणजे हाच आहे. माहित नाही आपल्याला पात्र वटवतो वेगवेगळे आणि हा सगळा कलाकार पाठीमागचा तोच आहे. तर आपल्याला चित्र दाखवतोय नुसतं. युगे युगे तारले पापी कोटी कोटी प्रणाम तुला. पुढे अवतारसी महाराज म्हणतात सर्व घटांचा अंतर्यामी, मी सगळ्यांच्या घटामध्ये जो विराजमान आहे अशा परमात्म्याला वंदन अवतारसी महाराजांनी केलेलं आहे. नाम तूच, नामी तूच, म्हणजे ऐकणारा सुद्धा तूच आहेस, सांगणारा सुद्धा तूच आहेस, सगळं तूच आहेस. नाम तूच आहेस आणि नामी सुद्धा तूच आहेस. आणि सर्व जगाचा पालन करता सुद्धा कोण आहे? तूच आहेस. हे की नाही? मग आपलं पालन करतोय त्याच्यात काय विशेष आहे? जगाचं पालन करतोय त्याला अवतारसी महाराजांनी कोटी वेळा वंदन केलेलं आहे. जो परमात्मा माझ्या प्राणाचा आधार आहे अशा परमात्म्याला किती वेळा आपण आठवतो? हे की नाही? कोटी वेळा आठवलं पाहिजे, प्रत्येक श्वासाला आठवलं पाहिजे. म्हणून अवतारसी महाराज म्हणतात की मी अवतार हे प्राणाधारा, कोटी कोटी प्रणाम करा. कोटी वेळा प्रणाम अवतारसी महाराजांनी केलेला आहे. आणि अशा या शाश्वत परमात्म्याचा आधार आणि आश्रय अवतारसी महाराजांनी घेतलेला आहे. म्हणून अवतारसी महाराज म्हणतात आश्रय तव आधार तुझाची, तन मन ओवाळीन माझे. माझं तन मन सगळं तुला ओवाळून टाकलेलं आहे. कारण तूच करता आहेस, कविता तूच आहेस. अवतारसी महाराजांनी सुरुवात करताना अवतारामध्ये काय सांगितलं? तर खरं पिता परमात्मा तू कणकणवास, तू करता आणि कविता आहे सर्व ही तुझपाशी, सगळं तुझ्यापाशी आहे. आता माझ्यापाशी ठेवायची काय गरज? शरीर तुझं आहे, तन मन धन सगळं तुझं आहे. आणि म्हणून म्हणे अवतार गाई न जाता आठो प्रहर गुणगान तुझे. आठो प्रहरामध्ये तुझंच गुणानुवाद करेन म्हणजे 24 आवर. हे की नाही? 24 तास त्याचाच गुणानुवाद. म्हणजे एका प्रहरामधले 2-3 तास असतात, त्यातले 2 तास आपण सत्संग करतोय. मग एक प्रहर सुद्धा सत्संग करतो का आपण? नाही करत. आणि अवतारसी महाराज किती म्हणतात आठो प्रहर तुझाच गुणानुवाद करेल. आपल्याला इथं आल्यानंतर आठवण होती, जाणीव होती
की बाबांनो माझ्या प्राणाचा आधार हे सत्य आहे, निराकार आहे, सत्य सगळी दुनिया चाललेली आहे, माझा प्राण सुद्धा त्याच्या सत्तेने चाललेला आहे, शरीर त्याच्या सत्तेने चाललेलं आहे. पुढे अवतारसिंह महाराज म्हणतात होत नसे जोवर अज्ञात पुन्हा चालणे शक्य नसे. त्याच्या आज्ञा झाल्याशिवाय चालणं शक्य नाही, बोलणं शक्य नाही, काही करणं शक्य नाही. त्याच्या आज्ञेशिवाय झाडाचं पान सुद्धा हलू शकत नाही. अवतारसिंह महाराज म्हणतात काही न करू शके अवतार तव इच्छेने होत असे. त्याच्या इच्छेशिवाय काही होऊ शकत नाही. अवतारसिंह महाराज म्हणतात मीही काही करू शकत नाही, त्याच्या इच्छेने सत्संग मिळते, त्याच्या इच्छेनेच या ठिकाणी सर्व काही गोष्टी मिळतात, सेवा मिळते, नामस्मरण सुद्धा त्याच्या इच्छेनेच होते, हे की नाही. म्हणून तुम्ही आम्ही परम भाग्य आहोत. असा सद्गुरू तुमच्या आमच्या जीवनामध्ये आलेला आहे. त्या सद्गुरूच्या चरणावरती नेहमी दृढ विश्वास ठेवण्यासाठी सत्संग करायचे आहे. दुसरा तिसरा प्रयास काय नाही. सत्संगमध्ये येऊन काहीतरी मागत बसायला आपण काय बेकारी राहिलो नाही. आता प्रेमाने बोला, आपल्यासारखं धनवान कोणी येईल जगात, एवढं धनवान करून सोडलेलं आहे, ठीक आहे. आणि म्हणून अशा या सद्गुरूचे वारंवार त्यांनी आम्ही नमन करणं गरजेचं आहे. आणि म्हणून सद्गुरूच्या कृपेने झालो आम्ही भाग्यवंत. अंगी बळ नसता काही बनवले संत. सद्गुरूची कृपा झाली म्हणून तुम्हाला या संतांच्या संगतीमध्ये बसण्याचा योग प्राप्त झाला. आज गरीब होतो आम्ही सारे अज्ञानी, ज्ञान होता ईश्वराची झालो ब्रह्मज्ञानी. आजपर्यंत अज्ञानामध्ये होतो, अंधश्रद्धेमध्ये होतो, कर्मकांड करत होतो, परंतु सद्गुरू जीवनामध्ये आला. सद्गुरूने हे ब्रह्मज्ञान तुमच्या आमच्या झोळीमध्ये टाकलं आणि ब्रह्मज्ञानी करून सोडलं. गुरु कृपे अज्ञानाचा झाला सर्व अंत. सद्गुरूच्या कृपेने झालो आम्ही भाग्यवंत. प्रेमाने बोला, जरा साथ द्या म्हणजे मला बरं वाटतं. हा, सद्गुरूची कृपा एवढी आहे, आळस करून चालणार नाही. नवरात्र उत्सव सगळीकडे चालू आहे. ती जोमात खेळतात उत्सव, किती सुंदर चालू आहे की नाही. अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून अश्विन शुद्ध नवमीपर्यंत हा नवरात्र उत्सव चालू असतो. अगदी आनंदानं लहान बालक, माता बहीणजी गाण्यावर ताल धरतात. उत्सव अगदी जोमानं चालू आहे, ठीक आहे. आणि देवी सगळे पाहते सुद्धा. आणि आता निरंकार सुद्धा पाहतोय. प्रेमाने बोला म्हटल्यावर धन्यकार म्हणा. हा, प्रेमाने बोला. हा, तर असा सद्गुरू तुमच्या आमच्या जीवनामध्ये आलेला आहे, ज्यानं आपल्याला जन्म कशासाठी प्राप्त झालेले याची जाणीव करून दिलेली आहे. आता असा जन्मोत्सव आपल्याला साजरा करायचा आहे, हे का नाही. जल्लोषामध्ये हा जन्म सार्थकी लावायचा, आपल्याला सत्कारणी लावायचा आहे, सत्य प्रचारासाठी लावायचं आहे. त्यासाठी तुम्ही आम्ही सत्संग सेवा नामस्मरण करतोय, जेणेकरून माझा हा देह कारणी लागावा, संतांचा देह कारणी लागावा, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविधी परोपकाराचं कार्य केलं संतांनी. आज तुम्ही आम्ही सत्संग करतोय माझ्या स्वार्थासाठी काहीतरी प्राप्त व्हावं, मला सुख मिळावं, समाधान मिळावं, शांती मिळावी, ह्याच गोष्टी अजून प्राप्त नाहीत आपल्याला. अजून मग दुसऱ्याला काय देणार, ठीक नाही. मलाच अजून गोष्टी प्राप्त नाहीत, मग दुसऱ्याला काय देणार. ह्या गोष्टी प्राप्त करायच्या असेल तर अनन्य भावे शरण जाणं गरजेचे. सद्गुरू अनन्य भावे पूर्ण समर्पण. ह्या गोष्टी जेव्हा आपण पूर्ण समर्पित होत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी आपल्या पदरात पडणार नाही, दुसऱ्याला द्यायचा विषय लांबच, हे की नाही. आणि म्हणून सद्गुरूच्या कृपेने या गोष्टी सत्संगच्या माध्यमातून प्राप्त होतात. सत्संग सेवा नामस्मरण दिली 3 कर्म. सद्गुरूने काय केलेलं आहे, सत्संग सेवा आणि नामस्मरण अशी 3 कर्म दिलेले आहेत. आणि 5 प्रण सुद्धा दिले. 5 प्रण शिकवणं त्यांची मानवता धर्म. 5 प्रण काय शिकवतात, मानवता धर्म शिकवतात. माणसानं कसं जगायला पाहिजे, ठीक आहे नाही. निस्वार्थ जगलं पाहिजे. तर मग देवाचा आहे, त्याचा कधी अभिमान करायचा नाही, ठीक आहे. कोणाच्या जातीपातीची निंदा करायची नाही, कोणाच्या पोशाखाची निंदा करायची नाही, घराचे सोडून कुठं जायचं नाही. आणि गुरुशिवाय हे ज्ञान कोणाला 5 प्रण याच्यातच आहे, ह्यालाच मानसी म्हटले. हाच खरा मानवता धर्म आहे. 5 प्रण शिकवून त्यांची मानवता धर्म. एका देवाहून आहे सारे नाशवंत. सद्गुरूच्या कृपेने झालो आम्ही भाग्यवंत. एका देवाहून सगळं नासकं आहे, कुजकं आहे.
ठीक आहे. संसार सुद्धा नासकाचा आहे महाराज. एक जन्माला आम्हाला येणार आणि जाणार, आणि आपण जेवढं मिळवलंय ना संसारात ते सुद्धा जाणारच आहे महाराज. ठीक नाही. पुरामध्ये गेलं का नाही, सोलापूरला हे, पंजाबला, हरियाणाला सगळं वाहून गेलं महाराज. आपण सुद्धा या मायानगरीमध्ये वाहून गेलो असतो, परंतु मायानगरीमध्ये होतो. या पुरात तर सगळेच वाहणार, पण मायानगरीमध्ये सगळं जगच व्हायला लागेल, बुडा लागेल. परंतु यातून वाचवण्याची संधी सद्गुरूच्या कृपेने तुम्हाला प्राप्त झालेली आहे. म्हणून सद्गुरूच्या कृपेने झालो आम्ही भाग्यवंत. सद्गुरूची कृपा तुमच्यावरती अगाध आहे, आणि म्हणून त्याच्या कृपेने तुम्हाला परमात्मा अंगसंग दिसतो आहे. रूप तुझे अनु रेणू माझी. अवतारवाणीशिवाय दुसरीकडे जायचं नाही आपल्याला. पुढे काय म्हणतात अवतारचे महाराज, रूप तुझे अनु रेणू माझी, पानो पाणी नाव तुझे. अनु रेणू मध्ये रूप आहे, प्रत्येक कणाकणामध्ये हा भरलेला आहे की नाही. पानो पाणी नाव तुझे, इकडे तिकडे सर्व दिशातून पाहतो प्रभू रूप तुझे. सगळीकडे त्याच रूप पाहतो. म्हणजे आता ही अवस्था अवतारसिंह महाराजांची बोटासिंहाकडून हे ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर ही अवस्था प्राप्त झालेली आहे, आणि मग त्यांना सगळीकडे परमात्मा दिसायला. जसं भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला रणांगणावरती हे ब्रह्मज्ञान दिलं, आणि मग अर्जुन म्हणाला, देवा तुला इकडे नमस्कार, तिकडे नमस्कार, मागे पुढे सर्वत्र नमस्कार करायला लागला अर्जुन. तसं अवतारसिंह महाराजांनी सुद्धा तीच अवस्था इथे व्यक्त केलेली आहे. रूप तुझे अनुरेणू माझी, पानो पाणी नाव तुझे, इकडे तिकडे सर्व दिशातून पाहतो प्रभू रूप तुझे. चंदनामध्ये तूच सुगंध, गंगे माझी निर्मलता, तेज तूच रवी किरणा माझी, चंद्रा माझी शीतलता. ठीक आहे. गंगेमध्ये निर्माल्य कोणामुळे? तुझ्यामुळे आहे की नाही. समुद्राचं पाणी आपण फेकतोय तिकडं, तिथं गंगेचं उगमस्थान कुठे माहिती आहे तुम्हाला? तिथं घेऊन सोडते पाणी, आणि तिथं परत प्रवाहित करते, आणि परत समुद्रात. हे करणारा सुद्धा कोण आहे? निर्गुण निराकार ईश्वराची रचना आहे, आणि या रचनेला सुद्धा अंत नाही. अवतारसिंह महाराज म्हणतात, अगाध रचना तव भगवंता. काय रचनेची लीलाच एवढी मोठी आहे, मग त्याची लीला काय फार मोठी. अगाध रचना तव भगवंता, अंत पुन्हा कळणार नाही. गीता ग्रंथ वेदानी महिमा तुझीच वर्णिली है ना. सगळ्या ग्रंथांनी महिमा त्याची वर्णन केलेली आहे. अजोड अविनाशी तू दाता, उपमा नाही तुझ्या गुणा. जो अजोड आहे, अविनाशी आहे, त्याला कशाची उपमा देता येत नाही. आपल्याला म्हणता येतं महाराजांसारखी सुरपेटी वाजवणारी दुसरी आहे की नाही. महाराजांसारखे आमचे पंढरपूरचे आहेत कीर्तनकार, अजूनही दुसरी आहे, अशी उपमा देता येते. परंतु या निरंकारी तत्वाला उपमाच नाही. अजोड अविनाशी तू दाता, उपमा नाही तुझ्या गुणा. गुप्त असेल तू जगतासाठी, जगासाठी हा गुप्त आहे. दिसे समक्ष भक्तांना, भक्तांना समक्ष दिसतोय असे भक्त तुम्हाला केलेले आहे की नाही. मग गंगेमध्ये निर्माल्य कोण आहे? तूच आहेस. गंगेची निर्मिती त्याच्यामध्येच आहे सिंधुयाला. मग आपण म्हणतो गंगा शंकराच्या जटातनं निर्माण झाली, ठीक आहे. आख्यायिका आहे ती, परंतु निर्माता कोण आहे? हा निर्गुण निराकार ईश्वरच आहे. सगळ्यांची निर्मिती याच्यातून होते, आणि सगळे ह्याच्यामध्ये सामावले असते, आणि विलीन सुद्धा ह्याच्यामध्येच होतात, है की नाही. सगळ्या नद्याचं उगमस्थान काय? समुद्रातूनच होते. तिथूनच पाणी जाते, आणि सगळीकडे पर्वत रांगावरती पसरवलं जाते, आणि परत नद्याला येऊन मिळते, आणि प्रत्येक नदी कुठे जाऊन मिळते? समुद्राला जाऊन मिळते, है की नाही. आणि मग चंदनामध्ये तूच सुगंध आहेस, गंगे माझी निर्मलता तूच आहेस, सूर्यामध्ये तेज कुणाच आहे? त्याचंच आहे, आणि चंद्रामध्ये शीतलता सुद्धा त्याचीच आहे. आणि म्हणून पहिल्या वेळेला सद्गुरूंनी काय केलेली माया सांगितलेली आहे. धरती अग्नी पाणी जीव आकाश वायू चंद्र सूर्य तारे, हे समजावून सांगितलं पहिल्यांदा. परंतु हे देव नाही, हेही सांगितलं. आणि हे निर्माण करणारा एक वेगळी शक्ती आहे, त्याला काय मिळालेलं आहे? निर्गुण निराकार ईश्वर. त्या तत्वातून हे सगळं निर्माण झालेलं आहे. आणि म्हणून चंद्रामध्ये तू शीतलता म्हणलेलं आहे, विद्वानामध्ये तूच विद्वत्ता, तूच कला आणि कौशल्यता, पुष्पा माझी तू सुंदरता, कलिके माझी कोमलता. म्हणजे फुलामध्ये सुगंध सुद्धा तूच आहेस, आणि त्याची कोमलता सुद्धा तूच आहेस, है की नाही. आणि विद्वानामध्ये विद्वत्ता सुद्धा तूच आहेस, आणि कला कौशल्य सुद्धा तूच आहेस. आणि असा हा परमात्मा तुम्हा आम्हाला सद्गुरूंनी दाखवलेला आहे.
जो दशमद्वार म्हणलेले म्हणे अवतार दिल्ली सद्गुरूंनी आपली भाषा आपला वेश आपल्या सद्गुरूंनी काय केले आपल्या भाषेमध्ये आपल्या वेशामध्ये हे ज्ञान दिलेलं आहे. क्या भाषा बदलली का आपली वेश बदलला का काही बदललेलं नाही परंतु हे ब्रह्मज्ञान दिलेले तुम्हाला म्हणे अवतार दिल्ली सद्गुरूंनी आपली भाषा आपला वेश आपल्या वेशामध्ये आपल्या भाषेमध्ये हे तत्वज्ञान हे ब्रह्मज्ञान तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. आणि हे ब्रह्मज्ञान कायमदायम आपल्यामध्ये टिकवून ठेवायचं असेल तर आपल्याला सत्संग सेवा नामस्मरण ही 3 कर्म दिलेली आहेत ती सातत्यानं करणं गरजेचं आहे. ठीक आहे नाही सातत्यानं करत गेलो एखाद्या गोष्टीमध्ये सातत्य असेल तर आपल्याला त्याचं फळ पण मिळतं. शेती करायला लागलो आपण सातत्याने व्यवस्थित शेती वेळच्या वेळी केली तर शेतीतून फळ चांगलं मिळतं की नाही. तसं भक्तीमध्ये सुद्धा आपण सातत्यानं सत्संग सेवा नामस्मरण या गोष्टी करायला लागलो तर त्याचं फळ सुद्धा उत्तम आहे. आणि ते फळ मिळाल्याशिवाय राहत नाही. पण मनोभावे केली पाहिजे. तुझी सेवा करीन मनोभावे केली पाहिजे. वरवरच करून काय उपयोग नाही. वरवरची केली तर आपण मग वरवरच जाणार आहे की नाही हवेत राहणार आपण. आणि म्हणून आपल्याला थोडंसं स्थिर झालं पाहिजे. मन स्थिर करता आलं पाहिजे. आणि एकदा का मन स्थिर झालं तर सगळ्या गोष्टी प्राप्त स्थिर परमात्म्याशी नातं जोडायला वेळ लागणार नाही. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी जेव्हा हे ब्रह्मज्ञान घेतलं तेव्हा म्हटले आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया. आता हे मन कुठे धावणार नाही. आता तुमचे चरण सापडले म्हटले तुकाराम महाराज. भाग गेला सीन गेला अवघा झाला से आनंद. सगळं निघून गेलं म्हणजे जन्मोजन्मीचा सीन निघून गेलेलं. भाग गेला सीन गेला अवघा आणि अवघा आनंद झालाय म्हणजे तुकाराम महाराज. आज तो आनंद तुमच्या आमच्याकडे दिसला पाहिजे हे की नाही. आता तुम्हाला सुद्धा चरण सापडले की नाही. मग या चरणावरती आल्यानंतर अवघा आनंद पाहिजे. मध्येच दुःख कुठनं येत आहे कारण कुठंतरी विसर पडतोय हे की नाही. या परमात्म्याचा विसर पडतोय ह्या चरणाचा विसर पडतोय. आणि म्हणून तुम्ही आम्ही नेहमी या चरणावरती दृढ भाव ठेवणं गरजेचं आहे. आणि म्हणून अवतारसिंह महाराज म्हणतात सत्य असेल तर वार्ती पूजा सत्याचे या सत्य विचार. जर सत्य तुम्हाला सापडलेलं आहे तर नेहमी याची पूजा करा. अवतारसिंह महाराज म्हणतात सत्य असेल तर वार्ती पूजा सत्याचे या सत्य विचार. आपले विचार सुद्धा सत्य होणार आहेत. आपण खोटं काय बोलणारच नाही सत्यच बोलणार है की नाही. सत्य धारण करणार सत्य आचरण वाटली सत्य हाच माझा व्यवहार सत्य बनणार आहे. केव्हा मी सत्य धारण केलं असेल तेव्हा. धारण केलं नसेल तर मी बोलणार नाही सत्य सांगणार नाही सत्य काय तर खोटं नाटक सांगून दुसऱ्याला फसवण्याचा प्रयत्न करणार आणि मीच फसणार प्रेमाने बोल. आणि म्हणून सत्य आधारी रचना सत्य सत्याचा मी करतो प्रचार. अवतारसिंह महाराज म्हणतात सत्याच्या आधारावरती रचना केली आहे मी सत्याचा प्रचार करतोय. आणि तीच अवस्था तुमच्या आमची बनली पाहिजे. अवतारवाणी मनोभावी वाचली पाहिजे. 376 बंधापैकी एक बंध वाचा आठवड्याला आणि त्याचा अनुभव घ्या की नाही. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी एक तरी होवी अनुभवच घ्यायचा. एक बंध काढायचा आणि आठवड्यावर त्याच्यावर चिंतन करा आणि ते चिंतन आपल्या जीवनामध्ये उतरवायचं आणि मग सत्संगमध्ये सांगायचं ठीक आहे. मग तो अनुभव येणार आपल्याला. सत्य आधारी रचना सत्य सत्याचा मी करतो प्रचार समावले सर्वांगी सत्य. सत्य हेच मम प्राणाधार. माझ्या रोमामध्ये हे सत्य समावलं पाहिजे. माझ्या बोलण्यामध्ये तेवढं असतं काय वेळा हे की नाही. कृतीत नसतं कृतीत आलं पाहिजे कर्मामध्ये उतरलं पाहिजे. तर रोमामध्ये म्हणजे आपल्या शरीरामध्ये असंख्य रोम आहेत हे की नाही. आणि हे सत्य रोमामध्ये समावलं पाहिजे. आणि हे सत्य धारण केल्यानंतर या सन्मार्गावरती चालत असताना तुम्ही आधी सत्यच सांगितलं पाहिजे. दुसरं तिसरं काही खोटं सांगत बसायचं वेळ खाऊ काम काढायचं नाही. आपला बी वेळ जातो आणि दुसऱ्याचा बी वेळ घेतो. डायरेक्ट सत्य बोलायला शिका. बाळासाहेब यादवजींचं नाव मगापासून का घेतलं जातं. कुठल्याही घरामध्ये एकदा शिरले ना ते सत्य तिथं रुजवणारच ती व्यक्ती अशी होती म्हणून नाव घेतलं जातं त्यांचं. थोडं प्रकट वक्तव्य होतं त्यांचं. जास्त काही त्यांचं शास्त्र पाठ नव्हतं. तरी सुद्धा एखाद्या परिवारामध्ये गेले तर तिचं पीठ संपेपर्यंत सांगत होती माता पीठ संपल्याशिवाय बाहेरच येत नव्हते.
इथंच जेवणार इथंच राहणार पटल्याशिवाय बाहेर नाही, अशी अवस्था झाली पाहिजे. आपण एखाद्या परिवारामध्ये गेलो तर हे सत्य रुजवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता माताजी येणार आहेत तर नाचून सांगा की जरा गावागावात घराघरात गल्ली गल्लीत नाचायला शिकलं पाहिजे. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी, है की नाही? संतांनी सांगितले आपण का नाचू नये? मीराबाई राजाची कन्या असताना सुद्धा गल्ली गल्लीमध्ये पायात घुंगरू बांधून नाचली. आपण नाचू का? म्हणलं घुंगरू बांधून नाचूया का? आपण नाचलं पाहिजे हो का? सत्य बोलायचंय, सत्य सांगायचंय, यात काय मिळावत नाही. म्हणून जे जे तुम्हाला भेटते त्यांना हे सत्य सांगत सुटा, सांगितलं पाहिजे, तरच खरा परमार्थ आहे, तरच खरा पुरुषार्थ आहे. सन्मार्गी सत्याचा ठेवा करीन सत्याचाच व्यापार केला पाहिजे सत्याचा. एकच केवळ आहे सत्य घटघटवासी निरंकार, सत्य दाविले भूटासे आणि कृपा करुणी अपरंपार मने अवतार या सद्गुरूचरणी सर्व समर्पिन. वारंवार समर्पण पाहिजे. नुसतं आपलं कधी आज वाटत नाही, रविवारी 7 ते 9 यायचं आपलं समर्पण दाखवलं करायचं आणि निघून जायचं. आणि प्रचार नाही, प्रसार नाही, काय नाही, कुठे तर चुकीच्या गोष्टी करायच्या आणि प्रचार दुसराच होते मग, है की नाही? आणि म्हणून चुकीच्या गोष्टी करायच्या नाही. जे काही सत्य सद्गुरूंनी दाखवले ते जीवनामध्ये धारण करायचं आणि गल्ली गोळातून आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना आपल्या कर्माद्वारे हे सत्य पटवण्याचा प्रयत्न करायचा. आता या समागमासाठी सांगायचं निमंत्रण तुम्हाला दिलेलं आहे. आपण द्यायचं निमंत्रण धडा सगळ्यांना सांगून टाका गावातील आपल्या लोकांना की या समागम आहे, महाराष्ट्राचा वार्षिक समागम आहे 59वा, है की नाही? सगळ्यांनी या म्हणले, किती लाखोच्या संख्येने या. आता एवढी दानशूरपणा आहे म्हणले महाराज तुमच्याकडे आला कुठनं, है की नाही? आता आम्ही लाखोनं आलो तर तिथं खायचं काय त्याची काळजी करू नका. एवढा सद्गुरू मोठा आहे आपला, है की नाही? ठावणी घेऊ शके मनबुद्धी दया निधीची दया महान, कृपावंत तू होता स्वामी गरिबांना करसी धनवान. गरिबांना धनवान करून टाके. आमच्यासारखे एखादी 100ची नोट दिसली तिथून गळू, है की नाही? सद्गुरू मिळालाय आपण असं सांगितलं पाहिजे ना, नाचून सांगितलं पाहिजे, ठीक आहे नाही? नाचून सांगितलं पाहिजे, देहभान आतून सांगितलं पाहिजे. अजून आपण देहातच राहत नाही, प्रेमाने आपण कुठेतरी देहात अडकलेला आहोत. मुक्तीचा विचार अजून लांबच आहे. देहातनं बाहेर पडलं पाहिजे. मी कोणी नाही, मी आहे तो एक निराकाराचा अंशच आहे. अहम ब्रह्मास्मी, मी दुसरा कोणी नाही, मी परमात्म्याचा अंशच आहे, ठीक आहे नाही? आणि म्हणून पाणीच असणार आहे. मग त्याला H2 म्हणा, वॉटर म्हणा, तन्नी म्हणा, नाहीतर काय तर म्हणा, तर पाणीच आहे. तसं ईश्वराचा मी अंश आहे की नाही? मग कार्य कोणाचं केलं पाहिजे? खायचं एकाचं आणि गायचं. परमात्मा सगळ्या जगाला तारणार आहे, सगळ्या जगाला पोषण करता आहे तो. आणि मग त्याचं खातं मिळाल्यानंतर गायला काय अडचण आहे? मला वेळेत आपली परिश्रमा गाठलेली आहे, वेळेमध्ये सावध होऊया. आणि सांगलीच्या महाराष्ट्राच्या समागमादरम्यान आपला सामूहिक विवाह सोहळा संपन्न होत असतो शेवटच्या दिवशी. सगळ्यांना माहित आहे, सगळे समागमाला येतात का? लग्नाला थांबतात का? नाही थांबवणार. मग आपल्या लग्नाला कोण यायचं? आपल्या पोराबाळाच्या लग्नाला कोण येईल का? शेजाऱ्याच्या लग्नाला जावा आणि दुसऱ्याचं भलं केलं शिकलं पाहिजे पहिल्यांदा. भला करू सबका करू. प्रभू तुम्हाला प्रभू म्हणलेलं आहे, म्हणल्यानंतर सगळ्याचं भलं झालं पाहिजे. सलगरमध्ये ज्यांची लग्न ठरली नसते त्यांची पहिल्यांदा लग्न ठरवलं, ठीक आहे? सलगर म्हणजे आसपासची ब्रँच मध्ये सगळ्यांची लग्न ठरावे, सगळ्यांचा संसार सुखाचा व्हावा. आणि म्हणून सामूहिक सोहळ्यामध्ये मला वाटते सलगर ब्रँच मध्ये 20 जोडी लागल्या पाहिजे. आणि सगळ्यांचा सहभाग त्या ठिकाणी आला पाहिजे. सगळ्या पाहुण्यांना लग्न ठरल्यानंतर सांगणार, आधी सांगता या लग्नाला असं नाही, लगेच ठरल्यावर सांगा. आधी ठरवा लग्न. आणि सगळ्यांनी नोंदी, आमचे बाळासाहेब चव्हाण आहे तिथं, त्यांच्याकडे नोंद करा. आणि मुख्य तुमचे महात्मा संदीपजी त्यांच्याकडे नोंद करा. जेवढे 20च्या वर झाले तर आनंदच आहे, आणि 40 झाले तर दाम दुप्पटच पैसे तुम्हाला. आशीर्वादच आशीर्वाद, काय नाही? जास्तीत जास्त संख्येनं विवाह सोहळ्यामध्ये आपले जे आप्तेष्ट असतील, नातेवाईक असतील, त्यांचा त्यामध्ये सहभाग घ्या, जेणेकरून नवीन महात्मे जोडण्यासाठी यासाठी तो एक प्रयत्न राहणार आहे. कारण आपण प्रयत्न करत नाही कधी, आपल्या निरंकारीशिवाय आपण दुसरं कोणापाशी काय बोलत नाही, बोलता बी येत नाही आपल्याला, है की नाही?
बिगर निरंकारी महात्मा जास्तीत जास्त समागमला आले पाहिजे. ज्यांना हे ज्ञान कळलं नाही ते महात्मा त्या ठिकाणी आले पाहिजे. त्यासाठी लग्नाच्या निमित्ताने येतात महात्मा, आहे की नाही? एखाद्याचं लग्न असलं तर म्हणजे चला की सगळ्या लग्नाला तांबट टाकून तरी येऊया, आहे की नाही? माझ्या लग्नाला सगळे आलं गाव बघायला, प्रेमाने बोला. एकच मिनिट घेतो आता, जास्त व्हायला लागले. कारण निरंकारी पद्धतीने लगीन करायला लागलो, गाव सगळं विरोधात, भावकी विरोधात, म्हणजे कसं लगीन करतात बघूया, आहे की नाही? पण सगळं गाव बिवून सगळे आले, जिल्हा सगळा आला होता, निरंकारी महात्मा तर आलते सगळे, आणि बघायसाठी म्हणून बघा आलते बाकीचे. आणि त्यांनी बघितल्यानंतर पहिल्यांदा नावं ठेवली, फुलच टाकतात, अमुकच करतात, बूट घालून जेवाय वाढतात, अमुक तमुक सगळ्या गोष्टी झाल्या. आणि परत 5 वर्षांमध्ये महाराजासारखं लगीन कुठं सुरू झालं. रिझल्ट परत असते, लगेच रिझल्ट नाही. आणि म्हणून थोडस सगळ्यांनी ध्यानामध्ये घ्या. निवेदन दास ठेवते म्हणजे दासला सुद्धा कुठनं तर शक्ती मिळाली म्हणूनच सांगतोय, आहे की नाही? नाहीतर आपल्याला आपल्या पोरांचे लग्न करायचे होईल ना, आणि 200-300 लग्न करायला महाराज एवढं मोठं कुठलं झाले म्हणून, आहे की नाही? माझा गुरु समर्थ आहे की नाही? किती बी लग्न 1000 लग्न लावायची ताकद गुरुचे. आणि म्हणून पहिलं लग्न आपलं लागले देवाचे. आता सांसारिक जीवनामध्ये सुद्धा लग्न लागली पाहिजे. तर सर्वांनी या सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये सुद्धा जेवढी लग्न ठरली त्यांनी आतापासून तयारी करा. आणि जानेवारीमध्ये तो विवाह सोहळा संपन्न होणार आहे. त्यास जास्त काय वेळ घेणार नाही, त्यास या शब्दांविषयी क्षमा करते. प्रेमाने बोला. सासंगी प्रेमाने बोला. या सर्व मिळून आजच्या गोष्टी सांगत संतों का सत्कार